ना शिवाजी महाराज, ना महाराणा प्रताप किंवा इतर कुठल्या हिंदू राजांनी कधी शियांच्या मुहर्रमवर बंदी आणली नाही, पण औरंगजेबाने मात्र मुहर्रमवर बंदी घातल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. औरंगजेब हा सुन्नी कट्टरपंथीय राजा होता. भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा त्याचा इरादा होता. त्यासाठी त्यानं दसऱ्यापासून ते मुहर्रम पर्यंतच्या इतर धर्मीय पंथीयांच्या सण आणि उत्सवांवर बंदी आणली होती. सुन्नी वगळता इतरांना त्यासाठी जिझिया कर द्यावा लागायचा. शियांची मुहर्रमची प्रथा ही इस्लाम विरोधी आहे, तसंच अंधश्रद्धा निर्माण करणारी असल्याचं औरंगजेबाचं मत होतं. एवढंच नाही तर असा रस्त्यावर शोक करणं योग्य नाही, त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून औरंगजेबानं ही प्रथा पाळण्यावरच बंदी आणलेली होती. औरंगजेबाचं राज्य हे शरियावर चालणारं राज्य होतं. तसं राज्य चालवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यानं केला. त्यातूनच सुन्नी किंवा शरियाच्या विरोधात जे काही आहे त्या प्रत्येक सण उत्सवावर बंदी घातलेली होती. औरंगजेबाने नियुक्त केलेल्या मुहतासिब म्हणजेच नैतिकता पोलीस किंवा धार्मिक अधिकारी यांच्या मते ताजिया तयार करणं ही मूळ इस्लामचा भाग नसलेली नंतर सुरू झालेली प्रथा म्हणजेच बिदअत होती. त्यामुळं धार्मिक शुद्धता राखण्याच्या नावाखाली ही बंदी लागू करण्यात आली. औरंगजेब हा पूर्णपणे शिया विरोधी राजा होता. शिया हे काही गैर इस्लामिक नाहीत, पण काही प्रथा परंपरा या वेगळ्या आहेत. विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही पंथ कुराणला सर्वोच्च मानतात. दोन्ही पंथात काही प्रमाणात रोटीबेटी व्यवहारही दिसतो. दोन्ही पंथांसाठी मक्का मदिना ही सर्वोच्च पवित्र स्थळं आहेत. शियांसाठी मात्र आणखी एक तिसरं ठिकाण आहे जे त्यांच्यासाठी पवित्र आहे आणि या ठिकाणचं नाव आहे करबला. हे शहर आताच्या इराकमध्ये राजधानी बगदादपासून 100-125 किलोमीटर अंतरावर. जे शियापंथीय मक्का मदिनेला जातात ते करबलालाही जाण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं करणं अपेक्षित आहे, कारण करबलामध्येच इमाम हुसेन यांची कबर आहे. ते करबलाच्या लढाईतच शहीद झाले होते. इमाम हुसेन हे मोहम्मद पैगंबरांचे नातू होते. मुहर्रम हा इमाम हुसेन यांच्या शहादतीशी संबंधित आहे. असं असतानाही औरंगजेब मात्र या शियापंथीय परंपरांच्या विरोधात होता. आपल्याकडे गोवळकोंडा आणि विजापूर ही दोन्ही शिया परंपरांनुसार चालणारी सुलतानी राज्य होती. ती औरंगजेबानं खालसा केली, नष्ट केली. त्याला कारणच मुळात ती शियापंथीय होती हेच होतं. हा योगायोग म्हणावा लागेल की मराठ्यांच्या साम्राज्याचं बीज याच विजापूरच्या शिया सल्तनतमध्ये रोवलं गेलं. नंतर त्याच मराठा साम्राज्यानं औरंगजेबाची कबर खोदली. मोहरम या शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंधित, वर्जित किंवा पवित्र. मूळचा शब्द अरेबिक आहे. हरम या शब्दापासून तो निर्माण झालेला आहे. हरमचाच पुढे रूढ झालेला शब्द आहे हराम, म्हणजेच अशी गोष्ट जी पवित्र असेल आणि तिचा सन्मान करणं अनिवार्य आहे. इस्लामच्या आगमनाच्या पूर्वी अरबांमध्ये 4 महिने पवित्र मानले जायचे. त्यातला पहिला महिनाच मोहर्रम आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार तो पाळला जातो. या कॅलेंडरच्या मुळाशी चंद्रस्थिती आहे. विशेष म्हणजे मोहरमच्या महिन्याचं शिया आणि सुन्नी दोघांसाठीही महत्त्व आहे. त्याची कारणं मात्र वेगवेगळी आहेत. मोहरमच्याच 10व्या दिवशी हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांचं करबलाच्या लढाईत शिरकाण करण्यात आलेलं होतं. तेव्हापासून जगभरातले शियापंथीय मोहरमच्या 10व्या दिवशी शोक करतात, मातम करतात. मातम करताना शियापंथीय स्वतःला जखमी करतात, रक्तबंबाळ होतात. शहराशहरातनं जुलूस काढतात. काही वेळेस यातून दंगली घडल्याचेही पुरावे आहेत. औरंगजेबाच्या काळात बुऱ्हाणपूरमध्ये यातूनच दंगली उसळल्या. त्यात शेकडो जण मारले गेले. औरंगजेब हा एक कठोर शासक होता. दंगलीचं कारण पुढं करत त्यानं शियांच्या जुलूसवर कायम बंदी घातली. विशेष म्हणजे जगभरातले सुन्नीही इमाम हुसेन यांच्या शहादतीचा सन्मान करतात, पण ते शोक करत नाहीत. मोहरमचा महिना हा जगभरातल्या मुसलमानांसाठी पवित्र महिना मानला जातो. कुठलीही हिंसा, अगदी युद्ध करणे सुद्धा या महिन्यात हराम आहे. एवढंच नाही तर प्रत्येक मुसलमानाने ज्या महिन्यात सर्वाधिक दानधर्म करणं अपेक्षित आहे तोच मुळात मोहर्रमचा महिना आहे. नेमका हाच महिना सुन्नींसाठी पवित्र आहे, तर याच महिन्यात शियांचा आशुरा येतो.
शोक पाळतात. कदाचित याच विरोधाभासामुळेही औरंगजेबानं मुहर्रमवर बंदी घातली असावी. इथं एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. औरंगजेबाचा मुहर्रमच्या महिन्याला विरोध नाही, कारण तो त्याच्या आधीपासून चालत आला आहे. तर ताजिया, जुलूस काढण्यावर, रस्त्यावर येऊन शोक करण्यावर त्याचा विरोध होता. सुन्नींसाठीही मुहर्रमच्या 10व्या दिवसाचं महत्त्व आहे. जगभरातले सुन्नी त्याच दिवशी रोजा ठेवतात, कारण याच दिवशी पैगंबर मुसांना फिरौनच्या अत्याचारातून मुक्ती मिळाल्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे पैगंबर मुसांचं फक्त इस्लामच नाही, तर ख्रिश्चन आणि यहुदींमध्येही तेवढंच महत्त्व आहे. मुसांना अल्लाशी थेट बोलणारा पैगंबर मानलं जातं, त्यामुळेच त्यांना कलीमुल्ला असंही संबोधलं जातं. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठा किंवा हिंदू राजांनी कधीही मुहर्रमच्या जुलूसवर बंदी घातल्याचे पुरावे नाहीत. उलट उत्तरेतल्या सर्वात मोठ्या मराठा साम्राज्याचे शासक दौलतराव शिंदे यांनी जुलूसमध्ये सहभागी झाल्याचा इतिहास आहे. एवढंच नाही तर ब्रिटिश अधिकारी थॉमस ब्रॉटन असं लिहितात की दौलतराव स्वतः हिरवे वस्त्र परिधान करून एखाद्या फकीराप्रमाणे उपवास पाळायचे, शोकविधीत सहभागी व्हायचे. इंदूरचे महाराजा होळकर हे सरकारी खर्चानं ताजिया तयार करून घेत आणि करबलाच्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी राजवाड्यापासून अनवाणी पायाने मिरवणुकीमध्ये चालायचे. पेशवे किंवा इतर मराठा सरदारही यात मागे नव्हते. आपापल्या जहागिरीमध्ये ताजिया काढण्यासाठी किंवा शोकगीत गाणाऱ्या कलाकारांसाठी त्यांनी देणग्या दिल्या होत्या. त्यातूनच गावोगाव मोहरमचे ताजिया तयार केले जातात. त्यालाच विदर्भ मराठवाड्यात डोला बसवणेही म्हणतात. या सगळ्या प्रथा परंपरांमुळेच भारत आणि इराणचे सामाजिक सांस्कृतिक संबंध सुरुवातीपासूनच मजबूत असल्याचं मानलं जातं. कदाचित काही शिया आणि हिंदू परंपरांमध्ये साम्य हेही त्याला कारण असावं. या व्हिडिओमध्ये अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. ते अचूक होतील यासाठी आम्ही प्रयत्न केलेत, पण कुठे चुकून एखादी चूक झाली असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. सुधारणेला वाव आहे.